दरम्यान मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी नाकारली। आझाद मैदान खेळासाठी राखीव असल्याचं पोलिसांना म्हटलेलं आहे। आंदोलन करावं एवढी आझाद मैदानाची क्षमता नसल्याचंही पोलिसांनी म्हटलं। पोलिसांनी आंदोलनासाठी नवी मुंबईतील खारघर इथल्या सेक्टर 29 मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्कचं मैदान सुचवलं। तर मराठा आंदोलन उद्यापासून मुंबईत सुरू होते, त्याची तयारी सुरू झाली। मराठा मोर्चा समन्वयक वीरेंद्र पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही तयारी सुरू करण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात यावेळेला घोषणाबाजी देखील करण्यात आली। दरम्यान मनोज जरांगेंचं नवी मुंबईतलं नियोजन कसं असेल एक नजर टाकूया। पनवेलवरून उल्वे मार्गे नवी मुंबईत पाम बीच मार्गावरून मनोज जरांगे आणि आंदोलक प्रवेश करतील। पाम बीच मार्गावरून नेरुळ करून वाशीमध्ये आंदोलक येणार आहेत। पाम बीच रस्त्यावर पुरुष मराठा आंदोलक आणि त्यांच्या गाड्या थांबतील। मनोज जरांगे रात्री कांदा बटाटा मार्केटमध्ये राहणार आहेत। सकाळी प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करतील आणि वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा घेऊन मुंबईच्या दिशेने कूच करतील। महिला वर्ग एपीएमसी मध्येच राहणार आहे। जेवणाची राहण्याची सोय तसंच मोबाईल टॉयलेट आणि आंघोळीसाठी टँकर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। मनोज जरांगेंना पाठिंबा देत शेकडो मराठा आंदोलक मराठा आरक्षण यात्रेत सहभागी होत आहेत। आज रात्रीपर्यंत मनोज जरांगे नवी मुंबईत दाखल होतील, मात्र त्याआधीच ठिकठिकाणाहून मराठा आंदोलक नवी मुंबईत दाखल झालेत। नांदेडवरून धनाजी जाधव नवी मुंबईत दाखल झाले। बाईकवर जेवणाचं झोपण्याचं सामान घेऊन धनाजी जाधव आंदोलनामध्ये सहभागी झालेत। दरम्यान धनाजी जाधव यांच्यासोबत संवाद साधलेला आहे विनायक पाटीलनं। धनाजी पाटील आहेत ते 500-600 किलोमीटरचा बाईकचा प्रवास करून आलेले आहेत। तुम्ही पाहता की या मोटरसायकलवरती ते मराठा आंदोलक मुंबईमध्ये आलेले आहेत। आरक्षणासाठी धनाजी पाटील आलेले आहेत आणि यांचं कौतुक ह्याच्यासाठी आहे की ते बाईकवरती आलेले आहेत। फक्त बाईक नाही तर त्या बाईकवरती संपूर्णपणे आपल्या जेवणाचं राहण्याचं सामान ते घेऊन आलेत। तुम्ही बघा इथं जेवणाचं इथं संपूर्णपणे इथं लोणचं आहे, इथं चटणी आहे, गरम मसाले आहेत, त्याचबरोबर जेवण करण्यासाठी भांडी सुद्धा लावलेली आहे, तिथं टोपली लावलेली आहे। हे बघता तुम्ही जेवण करण्यासाठी संपूर्णपणे सामान लावलेलं आहे। इथं गॅस सुद्धा त्यांनी छोटासा लहानसा गॅस सुद्धा आणलेला आहे। पळपूट इथं लाटणं आहे, त्याचबरोबर इथं हे बघा चपात्या भाजण्यासाठी तवा आहे, राहण्यासाठी आहे ते इथं चटई आणलेली आहे, चादर आणलेली आहे। त्यामुळे आपल्या बाईकवरती संपूर्ण सामान आहे ते धनाजी पाटील आहेत ते घेऊन आलेले आहेत। ज्वारीचं पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे, म्हणजे काय तयारीमध्ये ते बघा आलेत। आपण त्यांच्याशी बोलूया। पाटील साहेब, किती दिवसाचा मुक्काम ठोकणार आहे? हिंदू सूर्य माननीय जरांगे पाटलांचा आदेश जोपर्यंत मुंबई सोडणार नाही तोपर्यंत मी मुंबई सोडणार नाही। साधारण किती किलोमीटरचा प्रवास केलाय? 750 किलोमीटरचा प्रवास झालाय माझा आतापर्यंत। काय काय सामान तुम्ही घेऊन आलाय? काय एक महिला विसरेल पण मी नाही विसरलं। सगळं आणलंय, मोहरी जिऱ्या सहित सगळं आणलंय आणि नाही निघालं छगन भुजबळच्या घरी नोकरी करेल मी। काय एवढं सगळं तुम्ही एवढ्या बाईकवर घेऊन आलाय? हो, माझ्या हिंदू सूर्याचे आदेश होते पूर्व तयारीनिशी का सोय होईल तिथं सोयीनं जेऊ, नाही झाली तिथं आपण करून खाऊ। करून खाल्लं का स्वतः? नाही, आतापर्यंत गरज पडली नाही। आणि मुंबईमध्ये आमची इच्छा होती मुंबईवाले आम्हाला साथ देणार नाहीत, पण मुंबईवाल्याने ते आम्हाला एवढी साथ दिली की गरजच पडली नाही करण्याची। आता सगळं सामान तुम्ही घेऊन संपूर्ण सामान घेऊन आलं। किती दिवसाचा मुक्काम राहणार आहे? हिंदू सूर्य जोपर्यंत आपलं काम झालं म्हणणार नाही तोपर्यंतच्या मुक्कामाला आलोय। अटके पार झेंडा लावणारे आम्ही मराठी, आम्ही नाही। आता जोपर्यंत आरक्षण भेटणार आहे, एक तर आमच्या कपाळी गुलाल नाही तर त्यांच्या कपाळी राख लावूनच निघणार। तुम्ही पाहता की कशा पद्धतीने आहे, संपूर्णपणे तयारीनिशी आहेत ते लोक इथं आलेले आहेत। आपल्या बाईकवरती आले, संपूर्ण सामान त्यांच्या गाडीवर आहे आणि 1 महिना 2 महिना किती दिवस लागो आपण हलणार नसल्याचा निर्धार त्यांनी इथं व्यक्त केलेला आहे। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।